हे काय नाही, मी तुझ्या घरात बॉम्ब लावलाय. गंमत ना? विक्रम, हा? का देवांशला त्रास देतोय? मी हात जोडते, पाया पडते तुझ्या प्लीज. अगं तू वेडी आहेस का? सई, अगं सई काय करतेस तू हे? अगं सई रडू नकोस, तुझी जागा अशी माझ्या पायात नाहीये. सई, तुझी जागा माझ्या इथे इथे, हे बघ हे बघ इथे. सई, हा कॅमेरा जो लावलाय ना सई मी, तो फक्त देवांशवर नजर ठेवण्यासाठी लावलाय. नाही म्हणजे समज तू मला बुद्ध म्हणून इथून पळून गेलीस देवांशकडे, किंवा समजा देवांशनेच काहीतरी गडबड केली, तुम्ही काय करेन माहितीये? एक मिनिट, हे बघ. हे बघ सई, रिमोट. हे लाल बटन जर मी दाबलं ना, तर देवांश बूम, देवांश डायरेक्ट. विक्रम, बापरे सई, घाबरलो ना मी. फेल होईल माझं सई. अगं तुझ्या समोरच बसलोय मी, काय एवढ्या जोरात ओरडतेस? सई बघ, आता आता कळलंय ना तुला की कसं राहायचंय ते. सई, आता ह्या घरात तुझ्या तोंडून देवांशचं नाव येता कामा नाही. आता ना बिलकुल दुखी नाही राहायचं, कुठल्याच बाबतीत दुखी नाही व्हायचं. आपण दोघं आता मस्त आयुष्य जगू, काय काळजी नको करू तू, ठीक आहे? सई, आता तू माझी आहेस की नाही? माझी आहेस की नाही? मग देवांशसाठी वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. आणि जर तू पुन्हा देवांशचं नाव घेतलंस, नाहीतर मी काय करेन माहिती आहे ना? तर माहिती आहे ना? दाबू बटन, दाबू दाबू. नाही नाही, नको विक्रम, प्लीज 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 नको. चल आता, तू खूप दमली असशील ना काल पळून पळून. तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, हे बघ. हे बघ सई, हे बघ सई, मी तुझ्यासाठी नवीन साड्या आणल्या आहेत, रेशो आणि मेस. हा ये ये, उठ. अगं उठ ना सई, उठ 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 बा, उठ. अगं पकड 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 पकड, किती छान साड्यात बघ, पकड पकड पकड. सई, मी आता बाहेर चाललोय हा, आणि दरवाजा उघडाच ठेवून जातोय, कारण मला माहिती आहे तू तर पळून जाणारच नाहीये. आणि जर तसा प्रयत्न केलास सई, तर तुला माहिती आहे ना, बूम. बाय, येतो ना मी. हा, बाय बाय सई. आलोच मी.
देवांश, आई 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 अगं कुठे होतीस तू? बघ ना काय होऊन बसलंय ग. सई कुठे गेल्यात, काय करतायत काहीच माहिती नाहीये. खूप असं हेल्पलेस फील होत आहे, खूप काहीच कळत नाहीये ग. देवांश, काही काळजी करू नकोस. मला दादाकडून सगळं कळलंय. जसं कळलं तसं एअरपोर्टवरून तडक इथे आले मी. हे बघ, मी सगळं नीट करेन. डोंट वरी. मला काही सुचत नाहीये आता. खूप भीती वाटते आणि ना सतत असे स्वप्न पडतायत की सई कुठल्या तरी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे आणि जर मी वेळेत तिथे पोहोचलो नाही तर त्यांच्या बरोबर काहीतरी. देवांश असं काही होणार नाही. मी आहे ना, मी सगळं नीट करेन. हे बघ, यू हॅव टू बी स्ट्रॉंग. सगळं व्यवस्थित होईल. हे असं रडू नकोस प्लीज. ताई, बरं झालं तुम्ही आलात. खरंच खूप धीर मिळाला आम्हाला. पण आता देवांशला कसं समजवायचं हेच सुचत नव्हतं मला. मिस्टर जहागीरदार, येऊ का? या इन्स्पेक्टर साहेब, प्लीज या. मी भैरवी जहागीरदार, देवांशची आई. माहिती आहे मॅडम, तुम्हाला कोण नाही ओळखत. इन्स्पेक्टर साईंबद्दल काही कळलं का? काय म्हणजे कुठे आहेत, काय क्लू, कोणाजवळ आहे, कोणी काय हे सगळं केलं म्हणजे काहीतरी. मिस्टर देवांश, तुम्ही आधी शांत व्हा. अजून तरी हाताला काही लागलं नाहीये, पण तपास चालू आहे. मला काही प्रश्न विचारायचे होते म्हणून मी आलोय. प्लीज गो अहेड, बोला ना. तुम्ही सई मॅडमच्या आई ना? हो. तुमचे मिस्टर कुठे आहेत? ते नाही आहेत. ओ सॉरी, एक्सपायर झाले का? नाही तसं नाही. नाही नाही तसं नाहीये ते. म्हणजे सई लहान असतानाच ते घर सोडून निघून गेले होते. त्यामुळे आत्ता काही संबंध नाहीये त्यांचा. यांनीच दोन्ही मुलांना मोठं केलंय. ओके. मला आणखी एक विचारायचं होतं की ओ गॉड, हा इन्स्पेक्टर किती चौकशा करतोय. फारच सिरियसली घेतली आहे नाही ही केस. ऑफकोर्स येस, जहागीरदारांची म्हटल्यावर घेणारच. विक्रमला जरा सावध करायला हवं. झाली का झोप? आओ उठा उठा उठा, जागीरदारांच्या सुनबाई उठा. पहाटे सगळ्यात आधी उठा, सगळ्यांसाठी नाश्ता बनवा. आधी नवऱ्याला खाऊ घाला, मग सासू सासऱ्यांना खाऊ घाला आणि मग जे काही उरलं सुरलं असेल ते शेवटी स्वतः खा. है ना? असंच होत असेल ना सई तिकडे?
काय ग सई आहे? अगं काय आयुष्य आहे तुझं? अगं तू सून आहेस त्या घरची की गुलाम आहेस? सांग मला. नाही 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 नाही, हे नाही. काय ग सई? अगं सई किती घाबरतेस तू? सई मला माहिती काय वाटतं, त्या जहागीरदारांना आहे ना तुझी काही किंमतच नाहीये. हा अगं म्हणूनच तर इतकी सुंदर मुलगी आणि तिला असे मोलकरीणसारखे वागवतात. काय अर्थ आहे याला? हा पण तू घाबरू नकोस सई. हा हा तू बिलकुल घाबरू नकोस, मी आहे ना आता. अगं तुझे सगळे वाईट दिवस संपलेत आता. तू माझी आहेस फक्त. अगं तुला राणीसारखा ठेवणार आहे मी, राणीसारखा, हो की नाही? आणि त्याची सुरुवात ह्याच्यापासून आता. हा हे बघ काढलंय मी. सई तुझा फेवरेट उपमा आहे की नाही? तुझा फेवरेट? हा नाहीये? अरे काही नाही यार, फेवरेट होऊन जाईल, हो की नाही? घे खा खा खा. हा घे सई खा. नकोय मला, त्यापेक्षा उपाशी राहून मेलेला चांगला. बाप रे बाप, राग हा एकदम सई, ऍटिट्यूड हा एकदम. सई सई मला ना तू म्हणूनच आवडतेस आणि अशीच आवडतेस सई. आणि जेव्हा तुला राग येतो ना सई, तेव्हा तुला हे इथे असं ना तुझं नाक लाल लाल होत. आणि सई तुला खरंच सांगतो, तू मला त्यावेळेस ना अजूनच क्यूट वाटतेस खरंच. सई तुला आठवतं का, आपण जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा आपल्याला एक म्हण शिकवायचं की नाक दाबलं की तोंड उघडतं. हा चिंता नको करू आणि घाबरू तर मुळीच नको. मी काय तुझं नाक नाही दाबणार आहे. अगं सई, कारण त्याची गरजच नाहीये. माझ्याकडे आहे ना सई तुझं बटन. सई हे बघ हे बघ हे बघ हे बघ, लाल बटन. सई हे नुसतं दाबण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी तुझं तोंड आपोआप उघडतं, है ना? उघडतं ना? दाबू सई, दाबू. मग तोंड उघडणार ना? उपमा खाणार ना सई? खाणार ना? हा 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 का 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 का. व्हेरी गुड. कसा झालाय सई उपमा? हा काय ग सई, तू या अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून मला ते बटन दाबण्याची धमकी द्यायला लावू नकोस. हा मला नाही आवडत ते. सांग ना कसा झाला? चांगला. खरंच चांगला झालं? तुला काही त्यात असं वेगळं नाही वाटलं? त्यात काही कमाल आहे ना सई. हा जो उपमा आहे ना हा देवांश पण खाणार आहे. आता तुला तर माझा स्वभाव माहिती आहे सई, काय मी त्यात मिसळून टाकलं काय आता ते. नाही विक्रम, तू असं काही करणार नाहीयेस प्लीज. का नाही करणार आहे? हं? का नाही करणार मी असं? एक गंमत दाखव अजून. बघ ना, बघच तो सई. देवा थोडंसं खाऊन घे ना. हे बघ उपमा केलाय.
सई, अगं बघतेस ना तू, अगं तुला वाटतोय तेवढा राक्षस नाहीये मी. बघ सई बघ, तुला मी देवांशला बघू देतोय, कळतंय का तुला? आता माझं ऐकणार ना? हा, खाणार ना थोडासा उपमा? हा, खाणार ना? खा खा खा, एक सई. हे घे सई, खा. नकोय मला. ए बाळा, कालपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू, मग अंगात ताकद कशी राहणार? थोडस खाऊन घे. आई अगं नाही खायचंय मला. का कळत नाहीये तुला? काय चाललंय आपल्या घरी कळतंय ना? सई हरवलंय, कुठे गेलाय माहिती नाहीये, कुठल्या अवस्थेत असेल हे माहिती नाहीये, त्यांनी काही खाल्लंय की नाही हे सुद्धा माहिती नाहीये मला, आणि तू हे सगळं खायला सांगतेस? असलं सगळं सुरू असताना माझ्या गळ्यात म्हणजे उतरणं सुद्धा आहे का? काय बोलते सगळं? हे बघ, सई जोपर्यंत आपल्या घरी येत नाही ना, तोपर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी मला कोणी फोर्स करायचा नाही, अजिबात नाही. प्लीज प्लीज. आहाहाहाहा, काय टचिंग सीन आहे. डोळे भरून आले ग माझे. सई, खातेस ना? नकोय मला आता काहीच नाही जाणार. ठीक आहे, नकोय तर नकोय. सई, हे बघ, मी तुझ्यावर आता ना कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाहीये. आपण तूही एक गोष्ट लक्षात ठेव की तुझं आयुष्य आता माझ्या बरोबर बांधलं गेलंय. हो की नाही? हो ना? आणि तो लॅपटॉप बघतेस ना, तो आता सतत चालू राहणार आहे त्या देवांशवर नजर ठेवण्यासाठी. आणि सई, जर तुम्ही दोघांनी एकमेकांना भेटायचा प्रयत्न केला तर बूम. वेलकम 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 दी ग्रेट भैरवी जहागीरदार. वेलकम मॅम. तुमचीच वाट बघत होते मी. मॅम, अहो काय काय डोकं आहे हो तुमचं, काय डोकं लावलंय एकदम. तुमच्यासाठी ना स्पेशल टाळ्या झाल्याच पाहिजेत. माइंड ब्लोईंग मॅम. काय झालं मॅम, तुम्हाला आवडलं नाही का तुमचं कौतुक? डोक्यात जाऊ नकोस माझ्या. बाजूला. अरे अरे, असं कसं बाजूला मॅम? सेलिब्रिटी, आज सेलिब्रिटी आहात तुमचा इंटरव्ह्यू झाला पाहिजे मॅम. तर दी भैरवी जहागीरदार, बोला कसं वाटतंय तुम्हाला स्वतःच्याच सोनेला गायब करून? हॅपी हॅपी ॲज इट गेली एकदाची त्या सईची कटकट, की टेन्शन आलंय तुमचं हे सिक्रेट दुसऱ्या कोणाला कळलं तर? पण टेन्शन घेऊ नका मॅम, हे सिक्रेट तुमच्या आणि माझ्यामध्येच राहणार आहे. पण काय डोकं लावलंय हो मॅम तुम्ही, म्हणजे कमाल डोकं लावलंय. त्या सईला तुम्ही डायरेक्ट गायबच करून टाकलं. मॅम प्लीज सांगा ना, तुम्ही सईला कुठे गायब केलंय?
कुठे लपवून ठेवले तुम्ही त्या सईला? नक्की लपवूनच ठेवलंय ना की हा. सांगा ना, मी खूप एक्साइटेड आहे मॅम. ती वेळा समजावलंय ग तुला? हा, कळत नाही? हे घाणेरडं तोंड घेऊन माझ्या समोर यायचं नाही, आणि मला हे असले जाब तर अजिबात विचारायचे नाही. डोक्यात नाही शिरत ना तुझ्या? हा, काय सई कुठे, कशी आहे? हा, जायचंय तुला तिच्याकडे? जायचंय? जा ना. तू आणि तुझी बहीण दोघीही एकत्र सडक बसा. काय? मॅम खूप दुखतंय मॅम, प्लीज सोडा ना. शेवटची वॉर्निंग देते. हा, लायकीत राहायचं. माझ्या समोर ओव्हरस्मार्टगिरी केलीस ना तर त्या सईपेक्षाही खोल नरकात सोडून येईल. पुरून टाकेन तिकडेच. आणि काय म्हणत होतीस का? हा, सई, सईची काळजी आहे का तुला? हा, विचार कर बावळट मुली. जर का त्या सईला दिवसा ढवळ्या गायब करू शकते मी, तर तू तर इकडेच पडून असतेस. तुला कधीही गायब करू शकते मी. निदान त्या सईला शोधायला देवांश तरी आहे. तू गायब झालीस ना तर तुला शोधायला काळं कुत्रही यायचं नाही. त्यामुळे लक्षात ठेव, माझ्याकडे नजर वर करून पण बघायचं नाही, आणि हे असले फालतू प्रश्न तर अजिबात विचारायचं नाही. झाला तुझा इंटरव्ह्यू?